मातोश्री रमाई आंबेडकरांचा 128वा जयंती सोहळा आहे आणि समस्त आंबेडकरी समुदायामध्ये फार आनंदाचं वातावरण आहे। या निमित्तानं आपण आंबेडकरी समुदायातील तरुणांना तरुणींना या जयंतीच्या निमित्तानं काय संदेश द्याल? खरं पाहिलं तर आज आंबेडकरी समाजाच्या ज्या मुली आहेत, तरुणी आहेत, आज त्या शिकलेल्या आहेत, त्यांना माहिती आहे। आज सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या बघतायत की ज्या लोकांनी आमच्या अगोदर ज्यांनी एवढं त्याग केलेला आहे आणि त्या त्यागातून जी निर्माण झालेली जी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा म्हणजे माता रमाई आहे। माता रमाईंच्या ह्या सगळ्या एकंदरीत त्यांचं असणारं योगदान हे आत्ताच्या ज्या तरुणी आहेत त्यांनी बघितलं पाहिजे की आपण या मातेने आपल्या घराला राखरांगोळी ठेवून आपल्या समाजासाठी चांगल्या पद्धतीने समाज कसा उभा राहील त्यासाठी जे काम केलं ते काम इथल्या असणाऱ्या जी आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीने आपल्याला हा वारसा नेण्याचं काम केलं पाहिजे। कारण तुम्ही आम्हीच या समाजाला न्याय देऊ शकतो, कारण त्या समाजाचं तुम्हाला काहीतरी देणं आहे आणि ज्या पद्धतीने त्यागमूर्ती रमाईने ज्या आज समाजाला देणं दिलं, ज्या मातेने आज आपल्या त्याग देऊन येणाऱ्या पिढीला आज तुम्ही चांगल्या सुटाबुटा ज्या पद्धतीने राहत आहे, ज्या तुम्ही शिक्षण घेतलेले चांगल्या पोस्टवर आहेत, याचे खरा जर कुणाचा वारसा असेल किंवा खरा कुणाचं ह्याच्यामध्ये मोठं योगदान असेल तर रमाईंचं आहे। म्हणून ह्या तरुणींना मी सांगेन की ज्या मातेने एवढं सगळं सहन करून आज समाजाला एवढं मोठं पाठबळ देण्याचं काम केलं, त्याचं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाठबळ दिलं पाहिजे असं ह्या जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं। धन्यवाद दादा, तुम्ही निखिल चव्हाण ओरिजिनलला मुलाखत दिल्याबद्दल। जय भीम।